हाय हॅलो नमस्कार। तर कालच्या व्हिडिओमध्ये जे बोटनेकचं आपण पेपर कटिंग बघितलं, बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउजचं, तर त्याच ब्लाउजचं आज आपण स्टिचिंग कसं करायचं म्हणजे सावकाश स्टेप बाय स्टेप ब्लाउज कसा शिवायचा ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ थोडासा मोठा आहे कारण खूप जास्त डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न केलाय, त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला सुरू करूया। तर सगळ्यात आधी सांगते, अस्तर मी तर घरातला वापरलेला होता, त्याच्यामुळे त्याचा कलर थोडासा लाल आहे, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा कारण घरात जे अस्तर असतात ते आपण वापरत असतो आपल्या ब्लाउजसाठी। तर बघा काय करायचं, अस्तरच्या कपड्यावरती अस्तरचं जे कटिंग आहे तिथून खालच्या साईडने 4 इंचावरती मार्किंग करायचं, तिथून पुढे 3 इंचावरती करायचं आणि गळ्याच्या साईडने वरतून 1 इंचावरती मार्किंग करून अशा प्रकारचा मी इथं शेप ड्रॉ केलाय। तुम्ही डायरेक्ट बंद गळा ठेवला तिथं तरी चालेल, तुम्हाला कोणताच डिझाइन नको आहे, गळा नको आहे पाठीमागे, एकदम प्लेन जसंच्या तसं ठेवायचं आहे तर तुम्ही ठेवू शकता। आता काय केलं, जसं मार्किंग केलं तसं मी इथं कटिंग करून घेतली आणि बघा असा काही शेप आपला पाठीमागच्या भागाचा तयार झालाय। आता काय करायचं, मेन फॅब्रिकचं जो आहे पाठीमागचा भाग तो घ्यायचा, त्याच्या आधी 1-2 पिना घ्यायच्या सोबत, जेणेकरून आपला ब्लाउज ना हलू नये त्यासाठी। आता अस्तरचा कपडा मी याच्यामध्ये व्यवस्थित ठेवला। आता आपण इथं डायरेक्ट जे शेपचा आकार आहे ना त्याचं फिनिशिंग पहिल्यांदा करणार आहे, त्यासाठी इथं मी मधोमध पिन लावून घेतली आणि हा जो काही शेप आहे ना त्या पूर्ण शेपला 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून पूर्ण शेपला आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा सावकाश अशी शिलाई द्यायची, जास्त घाई करायची नाही आणि पिन लगेच काढायची नाही, तर पिनवरून तुमची शिलाई जाऊ शकते आणि फूट तुटूही शकतं। ठीक आहे, तर आता मी तर पूर्ण कंप्लीट शिलाई देऊन घेतली। आता काय करायचं, मधून थोडासा कपडा पकडून इथं कट द्यायचा, जेणेकरून आतला जो काही एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा इथं मी सगळं फॅब्रिक कट करून घेतलं। आता छोटे छोटे कट्स द्यायचे आणि कट्स देताना लक्षात ठेवा शिलाई कट नाही झाली पाहिजे, नाहीतर पूर्ण ओपन होईल, धागे निघतील, ही एक गोष्ट लक्षात ठेवा। छोटे छोटे कट्स द्या, पण शिलाई कट्स देताना थोडं लक्ष ठेवा। तर आता मी तर सगळीकडे छोटे छोटे इथं कट्स देऊन घेतले बघा, आणि सगळीकडे कट्स देऊन झाले की आता अस्तरचा कपडा आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे, ब्लाउजच्या उलट्या साईडला। बघा आतल्या साईडला टाकायचा आणि सगळं हाताने असं प्रेस करून घ्यायचं। बघू शकता हाताने तर मी प्रेस करून घेते व्यवस्थित। आणि आता काय करायचं, अस्तर दिसला नाही पाहिजे अशा आपल्याला दाबशिलाई द्यायची आहे कडेकडेनी। अस्तर जो आहे ना आतल्या साईडचा तो आपला वरच्या साईडला अजिबात दिसायला नको, लक्षात ठेवायचं। तुम्हाला जर ब्लाउजचा पीस थोडासा वेगळा असेल ना, थोडंसं इस्त्री करून घ्या। आता हा कडक पीस होता त्याच्यामुळे मला इथं इस्त्रीची गरज नाही लागली। आता बघा कडेकडेने आपल्याला अगदी कडेला शिलाई द्यायची आहे, थोडंही जास्त मार्जिन सोडायचं नाही, नाहीतर पूर्ण फिनिशिंग तुमचं बिघडेल। कडेकडेने एकदम शिलाई द्यायची आहे पूर्ण शेपला आणि कोणताही कॅनव्हास पेपर न वापरता आपला जो काही हा शेप आहे ना तो परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी होतो। तुम्ही पहिल्यांदा शिवत असाल किंवा पहिल्यांदा असे गळे शिकत असाल तर तुम्ही अशाच प्रकारे फिनिशिंग द्या, कोणताही कॅनव्हास वगैरे वापरू नका। कॅनव्हासने सुरुवातीला जमत नाही, पण ही जर पद्धत वापरली तर सुरुवातीला सुद्धा तुम्हाला गळ्याचं फिनिशिंग प्रॉपर व्यवस्थितच येईल, लक्षात ठेवा। तर बघा पूर्ण दाबशिलाई देऊन घेतली। आता काय करायचं, ब्लाउज उलटा केला आणि आतल्या साईडनं काय करायचं, पूर्ण पार्टला आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकमेकांना व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आहेत। बघा मी तर पूर्ण सगळीकडे जॉईंट करते, हाताने व्यवस्थित पकडायचं जेणेकरून कुठेही लूज नाही सुटलं पाहिजे असं। आणि पूर्ण आता ब्लाउजच्या साईडने कडेकडेनी जास्त मार्जिन द्यायचं नाही, अगदी कडेकडेनी पूर्ण आपल्याला हा जो ब्लाउज आहे ना तो व्यवस्थित हा पार्ट आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिक सोबत। ठीक आहे, बघू शकता इथं मी पूर्ण पार्टला व्यवस्थित शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर जे जास्तीचा कपडा कट झालेला असतो आपल्याकडून तो ब्लाउज पीसचा इथं मेन फॅब्रिकचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। बघू शकता सावकाश असा कट करून घ्यायचा। आणि तुम्ही याचं कटिंग पाहिलं नसेल तर कटिंगचा सविस्तर व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे तुम्हाला ब्लाउज कटिंग कसा करायचा तेही पाहता येईल, त्याच्यावरून मग शिलाई तुम्ही नंतर पाहू शकता हवं तर। त्यानंतर आता मी काय केलं, जो अस्तरचा शिल्लक कपडा होता ना त्याच्या मी इथं 2 इंच रुंदीच्या पट्ट्या कट करून घेणार आहे। बघू शकता सरळ पट्ट्या कट करायच्या, तिरक्या पट्ट्या नाही कट करायच्या।
अशा मी 4 पट्ट्या जोडून घेते, म्हणजे पुढच्या भागासाठी आणि पाठीमागच्या भागासाठी आपल्याला जी कमरेला पट्टी जॉईंट करायची आहे ना ती पुरून जाईल, त्यासाठी मी इथं 4 पट्ट्या इथं कट करून घेतल्या आणि आता 4ही पट्ट्या मी इथं एकमेकाला जॉईंट करून घेते। बघा सगळ्या पट्ट्या इथं जॉईंट झाल्या। आता काय करायचं, ही जी पट्टी आहे 2 इंचाची तिला मधून फोल्ड करायची, पाऊण इंच अगदी थोडंसं शिलाई मार्जिन पकडत पूर्ण पट्टी आपल्याला कमरेच्या बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायची आहे। बघू शकता पट्टी लावून झाल्यानंतर एक्स्ट्राची आहे ती कट करायची, हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि पूर्ण पट्टी आतल्या साईडनी फोल्ड करायची आणि मग इथे कडेनी आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे आणि ही दाब शिलाई कडेनीच द्यायची आहे, थोडं जास्त मार्जिन सोडू नका, अगदी कडेकडेनी द्या। त्यानंतर दुसरी सुद्धा अगदी अर्धा इंच ते पावणे 1 इंच मार्जिन सोडून मी दुसरी अजून एक वरच्या साईडनी शिलाई दिली। तुम्ही हातशिलाई करू शकता तुम्हाला हातशिलाई करायची असेल तर। त्यानंतर आता शिल्लक कपड्यातून आपल्याला तिरकी पट्टी कट करायची आहे गळापट्टी लावण्यासाठी। बघा इथं मी अशी तिरकी पट्टी अस्तरच्या कपड्याची कट करून घेतली आणि ह्या पट्टीची रुंदी 1 इंच आहे आणि दोन्ही पट्ट्या एकमेकाला जॉईंट केल्या, वरतून सरळ करून घेतली। आता ही पट्टी सुद्धा मधून फोल्ड करायची अशा प्रकारे आणि पाऊण इंच शिलाई मार्जिन सोडून ही पट्टी आपल्याला पूर्ण गळ्याला जॉईंट करून घ्यायची आहे। गळ्याला ज्यावेळेस पट्टी लावाल त्यावेळेस शक्यतो तिरकीच पट्टी घ्या, कारण की सरळ जर पट्टी घेतली तर तुम्हाला फिनिशिंग चांगले येणार नाही। तिरकी जर पट्ट्या कट करून घेतल्या तर आपला जे गळ्याचं फिनिशिंग आहे ना, गळ्याची पट्टी आहे ती प्रॉपर लागली जाते। आता गळापट्टी लावल्यानंतर इथे छोटे छोटे कट्स देऊन घेऊया आणि इथे सुद्धा शिलाई तुटणार नाही हे लक्षात ठेवा। त्यानंतर पूर्ण पट्टी आहे ना आपल्याला आतल्या साईडनी फोल्ड करायची आहे, पण त्याच्या आधी फिनिशिंग चांगलं दिसावं ह्यासाठी जर जास्तीचा आतनं कपडा असेल तर तो कट करून घ्यायचा। बघू शकता त्यानंतर पूर्ण पट्टी मी आतल्या साईडनी फोल्ड केली आणि इथे सुद्धा आता मी कडेनी दाब शिलाई देऊन घेते। बघा इथे कडेनी मी पूर्ण आता दाब शिलाई देऊन घेते सावकाश। आणि लक्षात ठेवा अस्तरचा जो कपडा आहे आतला तो बाहेरच्या साईडनी अजिबात दिसता कामा नये, अशीच तुम्हाला पकडायचं आहे। तरी मी इथं व्यवस्थित तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। बघा पूर्ण मी इथं कडेकडेनी दाब शिलाई देऊन घेते। आता काय करायचं, आता पाऊण इंच शिलाई मार्जिन सोडून अजून दुसरी एक आपल्याला इथं दाब शिलाई द्यायची आहे। तुम्ही हातशिलाई केली तरी चालेल गळापट्टीला, ज्याच्या त्याच्या मनानुसार किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार। त्यानंतर आता काय करायचं असून शोल्डरमधून फोल्ड करायचा आणि वरच्या साईडनी 4 इंचावरती आपल्याला टक्स द्यायचा आहे बॅक साईडचा, पाठीमागचा जो टक्स आहे तो, आणि दोन्ही साईडनी लॉक करायचं। त्यानंतर सेम ह्याच पद्धतीने दुसरा सुद्धा टक्स आपण देऊन घेऊया, दुसऱ्या बाजूचा जो टक्स आहे तो। आता आपला इथं बॅक पार्ट पूर्णपणे रेडी झालाय बघू शकता। आता ह्याला थोडा वेळ साईडला ठेवूया आणि फ्रंट पार्ट घेऊया। आता पुढचा भाग इथं सरळ ठेवायचा, त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आणि व्यवस्थित ठेवून आपल्याला पूर्ण गळ्याला जे ना पाऊण इंच शिलाई मार्जिन सोडून पूर्ण गळ्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे। कपडा हलत असेल तर पिन लावून घ्या। त्यानंतर जे एक्स्ट्राचा कपडा आहे आतल्या साईडने तो आपण इथं कट करून टाकूया। सेम आता इथे पण छोटे छोटे कट्स देऊयात। छोटे छोटे कट्स दिले की अस्तरचा कपडा आतल्या साईडनी टाकून द्यायचा आणि व्यवस्थित हाताने प्रेस करत पूर्ण जो शेप आहे आपला गळ्याचा तो काढायचा आणि एक दाब शिलाई द्यायची आणि ही दाब शिलाई देखील कडेकडेनी असावी, जास्त मार्जिन सोडू नका, नाहीतर फिनिशिंग पूर्ण बिघडतं गळ्याचं। आता इथं पूर्ण मी इथं दाब शिलाई देऊन दिली। आता याला उलटं करायचं आणि हा सुद्धा पार्ट एकामेकाला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आहे, म्हणजे हलणार नाही। लक्षात ठेवा ब्लाउजमध्ये ना सगळे पार्ट जॉईंट करणं हे जास्त महत्त्वाचं असतं। सगळे पार्ट जॉईंट करून जर आपण ब्लाउज शिवला तर आपलं ब्लाउजचं फिनिशिंग खूप छान येतं। तर बघू शकता अशा प्रकारे आता मी इथं पूर्ण जे आहे ना ते ब्लाउज जॉईंट करून घेते दोन्ही कपडे एकमेकांना। बघा इथं सगळं माझं इथं ब्लाउज जो आहे ना जॉईंट करून झालाय पुढचा भाग। आता जे जास्तीचा कपडा असतो आपण मेन फॅब्रिकचा जो जास्तीचा कपडा घेतो तो आपण आता इथं कट करून टाकूया, जास्तीचा जो आहे तो। आता हा भाग आपला थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आणि ज्या आपल्या प्रिन्सेसच्या कटोऱ्या आहेत त्या घेऊया।
समोरासमोर कटोऱ्या ठेवायच्या, त्याच्यावरती अस्तरचे पार्ट ठेवायचे आणि ह्या कटोऱ्या आहेत ना एकमेकांना जोडून घ्यायच्या. म्हणजे मेन फॅब्रिकला अस्तरची कटोरी आपली प्रिन्सेसची जी आहे ना ती जॉईंट करून घ्यायची. म्हणजे आपल्या प्रिन्सेसच्या कटोरीमध्ये कुठे फुगा येत नाही, फिनिशिंग सुपर दिसतं त्यासाठी. आता इथे सुद्धा जे जास्तीचा कपडा आहे ना तो आपण कट करून टाकूया. आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसरी कटोरी सुद्धा इथं रेडी करून घेते. बघा इथं सेम त्याच पद्धतीने मी इथं दुसरी कटोरी सुद्धा रेडी करून घेत आहे. आता इथे सुद्धा जो जास्तीचा कपडा आहे ना तो आपण कट करून टाकूया. आता पुढच्या भागाला आपल्या ह्या जो कटोऱ्या आहेत ना त्या जॉईंट करून घेऊया. आता इकडच्या साईडची कटोरी लावण्यासाठी कटोरी मी बघा आतल्या साईडने सरळ बाजू ठेवली, वरती उलटी बाजू आहे आणि ब्लाऊजची जो पार्ट आहे आपला पुढचा तोही सरळच होता. अशा प्रकारे मी इथं कटोरी जॉईंट करून घेतली. आता सेम याच पद्धतीने दुसरी कटोरी जॉईंट करते, पण दुसरी कटोरी जॉईंट करताना कटोरी सरळ ठेवायची आणि ब्लाऊज पीस मेन फॅब्रिक आहे ना पुढचा भागाचं ते त्याच्यावरती उलटं ठेवायचं आहे बघा. आणि सावकाश पाऊण इंच शिलाई मार्जिन पकडत आपल्याला या दोन्ही कटोऱ्या ज्या आहेत ना त्या जॉईंट करून घ्यायच्या असतात. तर प्रिन्सेसच्या दोन्ही कटोऱ्या आपल्या इथं व्यवस्थित जॉईंट झालेल्या आहेत. आता मगाशी जी आपण लांब पट्टी कमरेसाठी तयार करून ठेवली होती मागच्या भागासाठी, तीच आपण आता इथं पुढच्या भागासाठी वापरूया. जी शिल्लक आहे तिला आता आपण मी तर डबल फोल्ड केली आणि बघा पाऊण इंच मार्जिन पकडत पूर्ण पट्टी आता मी कमरेच्या साईडनी जॉईंट करून घेते. तर मी इथं पट्टीला हातशिलाई देत नाही आहे. तुम्हाला कस्टमरच्या चॉईसनुसार हातशिलाई द्यायची असेल तर द्यावू शकता. तर काही गरज नसते तशी हातशिलाईची, पण तरीही कस्टमरची चॉईस जशी असेल तुम्हाला तसं करावं लागतं. त्यानंतर आतल्या साईडनी पट्टी फोल्ड केली आणि कडेनी पूर्ण आता मी कमरेच्या पट्टीला दाबशिलाई देऊन घेते. आता मी इथं पूर्ण कमरेची पट्टी बघा व्यवस्थित लावून घेतली आणि आता सुद्धा अर्धा ते पावणे 1 इंच शिलाई मार्जिन पकडून वरच्या साईडने मी इथं शिलाई दिली. तुम्ही हात शिलाई करायची असेल करू शकता. आता ब्लाऊजमधून असा हा जो पार्ट आहे ना तो मधून फोल्ड करायचा. आपल्याला मध्य काढायचा आहे आणि जिथून मध्य आला आहे ना तिथून थोडंसं प्रेस करून कटिंग करून घ्यायचं. आपल्याला हुकाची पट्टी आणि लूप पट्टी लावायची आहे त्यासाठी. आता हुक पट्टी आणि लूप पट्टी लावण्यासाठी 3 इंच रुंदीच्या पट्ट्या कट करायच्या, पण पट्ट्या सरळ कट करायच्या. तिरक्या पट्ट्या जर कट झाल्या तर त्याच्यामध्ये चुन्नटे येतात, त्याच्यामुळे पट्टी नेहमी सरळच कट करायची. 3 इंच रुंदीची मी इथं बघा 2 पट्ट्या इथं कट करून घेतल्या. आता काय करायचं, ह्या पट्टीला मधून असं फोल्ड करायचं आणि वरच्या साईडने सुद्धा फोल्ड करायचं आणि पाऊण इंच शिलाई मार्जिन पकडत पहिल्यांदा आपण लावूयात हुकाची पट्टी. हुक पट्टी ही वरच्या बाजूने लावायची असते. बघा इथं वरच्या बाजूने मी सरळ भागाकडून लावत आहे. सगळ्या शेवटी सुद्धा मी फोल्ड केली आणि शिलाई देऊन घेतली बघा. आता एक्स्ट्रा असेल तर कट करायचं. पट्टीला आतल्या साईडने फोल्ड करायचं आणि कडेने एक दाब शिलाई देऊन घेऊयात. त्यानंतर अर्धा ते पावणे 1 इंच शिलाई मार्जिन सोडून अजून दुसरी एक दाब शिलाई देऊन घेऊया. म्हणजे आपली पट्टी हुकाची व्यवस्थित अटॅच होईल. आणि बघा इथं व्यवस्थित पट्टी लागली गेली. आता लूप पट्टी लावण्यासाठी जो मेन फॅब्रिक आहे आपलं ते आपलं आतल्या साईडनी खालच्या साईडनी गेलं पाहिजे. म्हणजेच की उलट्या साईडनी पट्टी लावायला चालू करायचे. पहिल्यांदा व्यवस्थित मी फोल्ड केली वरच्या साईडनी, खालच्या साईडनी सुद्धा जी एक्स्ट्राची आहे ती कट केली आणि आतल्या साईडने फोल्ड करून शिलाई दिली. त्यानंतर हिलासुद्धा वरच्या भागाकडून फोल्ड करायची आणि एक पाऊण इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला मधून शिलाई द्यायची आहे. बघा अशी मधून शिलाई द्यायची. त्यानंतर आता काय करायचं, एक खडू घ्यायचा आणि खडूच्या मदतीने जिथे तुम्हाला लूप पाहिजे तिथं मार्किंग करून घ्यायची. बोटनेक ब्लाऊजमध्ये शक्यतो 6 ते 7 हुक लावले तरी चालेल, म्हणजे ब्लाऊजचं फिनिशिंग छान दिसेल. आता मी तर सगळे जे लूप आहेत ना ते त्रिकोणामध्ये असे करून घेते बघा ब्लाऊजचे.
मी इथं मशीनवरतीच लूप तयार करत आहे. तुम्ही हाताने तयार करणार असाल तर हाताने केलेत तरीही चालतील. आता एक एक करून मी इथं माझे सगळे लूप तयार करून घेते. आता काय करायचं, आता आपले दोन्ही पार्ट रेडी झालेत, मागचा आणि पुढचा. आता मागचा भाग इथं सरळ ठेवायचा, त्याच्यावरती पुढचे भाग आहेत ना त्याचे उलटे ठेवायचे, कारण आपल्याला इथं शोल्डर जॉईंट करायचा आहे. व्यवस्थित पकडायचं आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून इथं हा शोल्डरला शिलाई द्यायची आणि शोल्डरला नेहमी 2 ते 3 शिलाई देत चालायचं, म्हणजे लवकर उसवणार नाही त्यासाठी. तर बघा इथं आता मी व्यवस्थित जी काही शोल्डर आहेत ना दोन्ही साईडचे ते जॉईंट करून घेते. तर आता माझे इथं दोन्ही शोल्डर जॉईंट झालेत. आता आपण बाही रेडी करून घेऊया. आता इथं दोन्ही बाही मी घेतलेल्या आहेत आणि काय करायचं, बाही वरती ठेवून जी मेन फॅब्रिकची बाही आहे त्याच्यावरती अस्तरची बाही ठेवायची. अर्धा ते पाऊण इंच शिलाई मार्जिन पकडून इथे तुम्हाला पूर्ण बाहीला कडेनी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि दोन्ही बाही शक्यतो सोबतच रेडी करायच्या, जेणेकरून आपला वेळही वाचतो आणि पटकनही होऊन जातं. तर बघा दोन्ही बाहींना इथं मी पाऊण इंचावरती शिलाई देऊन घेतली. त्यानंतर सरळ करायची बाही आणि वरतून दाब शिलाई द्यायची आहे. बघा असं व्यवस्थित पकडून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं, अस्तरचा कपडा आतल्या साईडनी व्यवस्थित पकडायचा, अस्तर बाहेर नाही दिसलं पाहिजे आणि दोन्हीला दाब शिलाई देऊन घ्यायच्या. बघा कडेकडेनी असं मी तर दोन्हींना दाब शिलाई देऊन घेते. आता इथं दोन्हीला दाब शिलाई देऊन झाल्याच्या नंतर ही जी बाही आहे ना ती सुद्धा आपल्याला एकामेकाला जॉईंट करून घ्यायची, म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही एकामेकांना जॉईंट करायची. कुठं झोल येत नाही, कुठं रिंकल येत नाही त्यासाठी. आता सेम ह्याच पद्धतीने दुसरी बाही मी इथं बघा जॉईंट करून घेते. आता इथे सुद्धा जो जास्तीचा कपडा असेल ना तो कट करून टाकायचा आणि आता दोन्ही बाह्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत. बघा आता ह्या बाह्या आपण ब्लाउजला लावून घेऊया. तर बघा इथं जे आपला तयार पार्ट आहे तो सरळ ठेवायचा आणि बाहीचा जो आतला भाग आहे ना, आतला मुंडा तो आपला पुढच्या साईडला आला पाहिजे. अशीच बाही व्यवस्थित बघायचं कोणती उजव्या बाजूची आणि कोणती डाव्या बाजूची आहे चेक करायची आणि कशी पुरते बघायचं. कधी कधी थोडीशी बाही कमी पडते, तर कमी पडत असेल तर मधून शोल्डरपासून लावायला स्टार्ट करायचं आणि परफेक्ट असेल तर तुम्ही कडेपासून लावायला स्टार्ट करू शकता. आणि माझ्या पद्धतीने जर बाही कटिंग तुम्ही केलं तर तुमचीसुद्धा बाही जेवढी पाहिजे तेवढी परफेक्टच येते. आता मी इथं दोन्ही बाह्या लावून घेतल्या. आता सरळ भागाकडूनच दोन्ही पार्ट एकमेकावरती ठेवायचं आणि सरळ भागाकडून आपल्याला फिटिंगची एक लाईन द्यायची आहे, म्हणजे आतल्या साईडने आपल्याला ना धागे वगैरे निघणार नाही आणि इंटरलॉक ओव्हरलॉक काहीच करायची गरज नाही. त्यासाठी पूर्ण मी इथं शिलाई देऊन घेतली. बघा एक्स्ट्रा असेल तर कट करायचं. आता हा ब्लाऊज आपण उलटा करूया आणि जी काही फिटिंगची मापं असतील ती तुम्हाला इथं फिटिंगची मापं टाकायची आहेत. सगळ्यात पहिलं दंडघेर टाकायचा, छातीची रुंदी टाकायची आणि कमर टाकायची. इथे बघा माझा दंडघेर आहे 4.5 इंच. 4.5 इंचावरती मार्किंग करते आणि छातीचा चौथा भाग म्हणजे 30 साईजचा ब्लाऊज होता, 7.5 इंच छातीचा चौथा भाग. पण त्याच्या आधी काय करायचं सांगते, जी कडेची शिलाई असते ना आपली
आतनं फोल्ड करतो ना आपण त्यावेळेस थोडं फुगतं, तर इथं मी कडेला एक शिलाई देऊन घेते, म्हणजे आतनं ना व्यवस्थित प्रेस झाल्यासारखं ना आपल्याला परफेक्ट मिळेल त्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी इथं फिटिंगची मापं देऊन घेते. तर बघा इथं दंडघेर दिलेला आहे 4.5 इंच. तुमची जी काही फिटिंगची मापं असतील ती तुम्हाला इथं टाकावी लागतील. तर मी इथं माझी सगळी फिटिंगची मापं व्यवस्थित टाकून घेते. आता काय करायचं, जसे आपण फिटिंगचे 3 पॉईंट दिलेत ना ते एकामेकाला जॉईंट करायचे आणि फक्त ह्याच्यावरून आपल्याला शिलाई फिरवायची आता. तर बघा इथं मी आता हे फिटिंग ब्लाऊज व्यवस्थित करून घेते. सुरुवातीला लॉक करायचं म्हणजे लवकर उसवणार नाही. आता खालीपर्यंत जशी आपली लाईन आहे तसंच त्या लाईनवरून आपल्याला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे बघा कमरेपर्यंत, आणि कमरेच्या इथे सुद्धा आपल्याला लॉक करायचं आहे. अशा तुम्ही 3-4 शिलाई टिपा टाकल्या तरी चालतील फिटिंगच्या. बघा आता मी अजून 1-2 टिपा इथं व्यवस्थित टाकून घेते आणि फायनली आपला हा जो ब्लाऊज आहे ना तो इथं रेडी झाला आहे. बघू शकता बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा परफेक्ट असा रेडी झालेला आहे. याचा पपसुद्धा बघा किती व्यवस्थित आलेला आहे. आणि याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. कटिंगचा व्हिडिओसुद्धा मी कालच अपलोड केलेला होता चॅनलवरती, बघितला नसेल तर नक्की बघा. आणि बॅक साईडने सुद्धा बघू शकता आपलं फिनिशिंग किती व्यवस्थित असं आलेलं आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. बाय बाय.